जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 13वा नामरूप समास 7वा प्रत्यय विवरण नाम श्रीराम समर्थ निर्मळ निच्चळ निराभास तयास दृष्टांत आकाश आकाश म्हणजे अवकाश पसरला पैस श्रीराम समर्थ. बघा दशक 13वा नामरूप नाम आणि रूप दिले समर्थांनी आपल्याला. आणि समास 7वा प्रत्यय विवरण नाम. प्रत्यय म्हणजे काय हो, अर्थ समजला पाहिजे. प्रत्यय म्हणजे काय, प्रचिती अनुभव म्हणजे प्रत्यय. कोणत्याही गोष्टीची प्रचिती आल्याशिवाय अनुभव आल्याशिवाय आपण विश्वास ठेवत नाही आणि नाही ठेवला पाहिजे. समर्थ काय म्हणतात, प्रत्यय आला पाहिजे हो. प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेता आला पाहिजे. चांगल्या गोष्टींचा तर अनुभव घ्यायचा आहे, वाईट गोष्टींचा अनुभव घ्यायला जायचं नाही. सारासार विवेक वापरायचा आहे प्रत्येक ठिकाणी. म्हणून समर्थांनी आपल्याला लघुबोध नाम समास दिला. त्याच्या अगोदर कहाणी निरूपण दिला. का हो दिला असेल, का तर आपल्याला समर्थक शिकवतायत की काय, प्रचिती घेतल्याशिवाय अनुभव घेतल्याशिवाय कोणतीही गोष्ट करू नका. कारण स्पष्ट स्वारी सांगते, श्रवणे बैसोची नाही, प्रचिती आली तर बसा, प्रचिती नाही आली तर बसू नका. आणि प्रचिती येण्यासाठी परमार्थामध्ये काय केलं पाहिजे हो, परमार्थ तेवढा आपण अंगीकार केला पाहिजे त्या परमार्थाचा. त्या परमार्थाशी आपण तेवढं समरस झालं पाहिजे, तरच अनुभव येतो, तरच प्रचिती येते. म्हणून समर्थ म्हणतात बघा, प्रचिती असेल तर श्रवणाला बसा, प्रचिती नसेल तर श्रवणाला बसू नका. असा एकही देह नाही की ज्याला काय आली नाही आहे, प्रचिती आली नाही परमार्थामध्ये. प्रत्येकाला प्रचिती येते परमार्थामध्ये. कारण प्रचितीशिवाय आपण श्रवणाला बसतच नाही ना. आपलं कसं आहे, आपल्याला काहीतरी मिळावं म्हणून आपण काय करत असतो, परमार्थ करत असतो. आपण निष्काम भावनेनं, संत मंडळी जशी निष्काम भावनेनं परमार्थाला बसले तसं आपण नाही बसत आहे. का हो, कारण आपल्याला माहिती आहे आपण सर्वात जास्त कशात गुंतलेलो आहे, संसारामध्ये, प्रपंचामध्ये. आपल्या प्रपंचामध्ये काहीतरी अडचणी आहेत. प्रत्येकाचं काहीतरी घोंगडं काय झाले हो, अडकलंय. म्हणून आपण काय करतो, बसतो, श्रवणाला बसतो, परमार्थ करतो. का तर सुख आणि समाधान मिळावं. परमार्थात म्हणजे प्रपंचामध्ये सुख मिळत नाही. परमार्थामध्ये बघा, प्रपंच करत असताना कधीही झोप लागत नाही. प्रपंच करत असताना, संसार करत असताना आपले डोळे कधीही मिटत नाहीत. परंतु ज्या वेळेस कुठलाही परमार्थातला घ्या, ग्रंथ वाचायला समोर लागले, कुणीही घ्या, आणि ज्या वेळेस परमार्थाचं ऐकायला यायला लागतं त्यावेळेस आपोआप देहाकडं काय येते हो, निद्रा येते. का तर शरीर थकतं कुठं, परमार्थामध्ये. प्रपंचात, संसारात अजिबात काय करत नाही हो, अजिबात थकत नाही. कारण कसं आहे, रात्रीच्या 12 वाजता जरी एका स्त्रीला आठवण झाली की काय, मला उद्या भाजीला काही नाही आहे, तर ती काय करते, मटकी भिजत घालते रात्रीचं. आपल्यावरून अनुभव घ्यायचा. म्हणजे समर्थ म्हटले, प्रपंचात आणि संसारात जो नश्वर आहे त्याच्यामध्ये आपला काय आहे हो, रस आहे, अत्यंत रस आहे. प्रत्येकजण धडपडतोय कशासाठी हो, संसार आणि प्रपंचासाठी. माझं काय व्हावं, संसारात आणि प्रपंचात वृद्धी व्हावी म्हणून प्रत्येक जीव काय होतोय हो, धडपडतोय. त्याची धडपड कशासाठी चालली, सुख, भौतिक सुख मला काय व्हावं, प्राप्त व्हावं. तुमच्या आमच्या सहित प्रत्येकाला काय वाटतं हो, की मला भौतिक सुखाची प्राप्ती व्हावी. शेजारच्याचं काय झालं, बंगला झाला, गाडी झाली, हे झालं, ते झालं, माझंही होवं म्हणून काय असतो, अखंड आपला अट्टास असतो. तसं परमार्थामध्ये नाही आहे. काय हो, परमार्थामध्ये कोणी एकामेकाचे काय करत नाही, मत्सर करत नाही, वरचढ करत नाही. कारण का हो, जो करतोय तो करतोय, असं आहे, लक्षात घ्या. म्हणजे असं म्हणत नाही आपण की बाबा तो खूप उत्तमाचं आचरण करतोय, खूप उत्तमाचा परमार्थ करतोय, मग आपणही उत्तमाचा परमार्थ केला पाहिजे, त्याच्यापेक्षाही वरचढ परमार्थ करता आला पाहिजे.
अशी आपली धारणा नसते. आपली धारणा कुठं असते? प्रपंचामध्ये, संसारामध्ये. म्हणजे आपली जी काही उठाठेवी चालली ती कशासाठी आहे हो? प्रपंच आणि म्हणजे प्रपंचासाठी आणि संसारासाठी, परमार्थासाठी बिलकुल नाही. म्हणून समर्थांनी आपल्याला प्रत्यय विवरण नाम दिलं आहे. प्रत्यय विवरण म्हणजे जे जे प्रचिती येते त्याचं काय करायचं आहे? आपल्याला विवरण केलं आहे समर्थांनी. जे दासांना प्रचिती आली आहे त्या प्रचितीचं विवरण अखंड या काय केलं आहे हो? समास 7वा प्रत्यय विवरण नाममध्ये केलं आहे. श्रीराम समर्थ निर्मळ निश्चळ निराभास तयास दृष्टांत आकाश. आकाश म्हणजे अवकाश पसरला पैश. समर्थ काय म्हणतात? निर्मळ निश्चळ कोण आहे हो? निराभास म्हणजे तो परब्रह्म आहे. काय आहे? निर्मळ निश्चळ निराभास आहे. आणि त्याला बघायचं असेल, त्याला अनुभवायचं असेल तर समर्थ म्हणतात की आकाश जसं आहे तशा पद्धतीनं, म्हणजे आकाशाचं काय देतात? त्याला दृष्टांत देतात की आकाश म्हणजे अवकाश पसरलेली पोकळी आहे ना. आकाश म्हणजे काय हो? सर्वत्र पसरलेलं आहे. आपण कुठंही जा, कुठंही जा, या पृथ्वीवरती कुठंही गेलो तरी आकाश संपतं का हो? अवकाशात जरी गेलो तरी आकाश संपतं का हो? कारण का हो? ही पोकळी काय आहे? सगळीकडं भरून उरलेली आहे. त्या पद्धतीनं म्हणजे आपल्याला जर परब्रह्म काय आहे हे काय करायचं असेल, अनुभवायचं असेल तर समर्थ म्हणतात की आकाशाचा दृष्टांत आपल्याला घेता आला पाहिजे. आधी पैश मग पदार्थ प्रत्यय पाहता यथार्थ प्रत्यय विना पाहता व्यर्थ सकळ काही. आधी पैस मग पदार्थ. समर्थ काय म्हटले? आधी पोकळी आणि तिच्यात पदार्थ अनुभवाने पाहिले तर हे म्हणणे काय आहे? बरोबर आहे. अनुभवाशिवाय सर्व काही काय आहे हो? व्यर्थ आहे. म्हणजे आधी आकाश मग त्यात पदार्थ. म्हणजे पदार्थ म्हणजे कुठले हो? इतर जी 4 भूते आहेत, पृथ्वी आप तेज वायू ही. आणि हे काय करायचं? समर्थ म्हटले हे प्रत्ययानं आपल्याला पाहायचं आहे, अनुभवाने पाहायचं आहे. अनुभवाने नाही पाहिलं तर सगळं व्यर्थ आहे हो. जसं परमार्थात पण आहे तसं प्रपंचात पण आहे. अनुभव पाहता आला पाहिजे. समर्थ म्हटले की बाबा अनुभव म्हणजे काय? आता आपण दवाखान्यात गेलो, डॉक्टरांची डिग्री बघता आली पाहिजे आपल्याला. म्हणजे आपण कुठं जातोय, आपण काय घेतोय हे अनुभवाने कळलं पाहिजे. समर्थ म्हटले की सगळीकडं काय झालं आहे हो? बाजार झाला आहे ना. सगळा बाजार झाला आहे. म्हणजे काय? माणूस काय करतोय हे माणसालाच कळत नाही आहे. खोट्या डिग्र्या पण घेऊन काय करतात हो? दवाखाना स्थापन करतात लोक आणि अखंड काय करत असतात? उपचार करत असतात. मग त्यांच्या हातून पेशंटचं काय होणार आहे हो? नुकसानच होणार आहे. म्हणून समर्थ म्हटले अनुभव घ्यायचा आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये काय घ्यायचं आहे? अनुभव घ्यायचा आहे आणि नंतरच कार्य करायचं आहे. अनुभवाशिवाय केलेलं कार्य व्यर्थ आहे हो. समर्थ म्हटले म्हणून परमार्थात देखील अनुभव घेता आला पाहिजे. परमार्थात देखील अनुभव घेता आला पाहिजे. कारण का हो? अज्ञान आणि ज्ञान हे आपल्याला कळलं पाहिजे. कारण कसं आहे? अज्ञानातून केलेला परमार्थ हा व्यर्थ आहे. अनुभव घेऊन परमार्थ करता आला पाहिजे. ज्या परमार्थ केल्याने आपलं आपलं हित होतंय ते आपल्याला साधता आलं पाहिजे. कारण का हो? परमार्थामध्ये पण खूप आता बाहेर बघितलं ना आपण की काय हो? अनेक परमार्थ आहेत, अनेक दाखवतात सगळेजण. परंतु जो परब्रह्माची ओळख करून देणार आहे, परब्रह्माकडं आपल्याला नेणार आहे, आपल्या आयुष्याचं सार्थक जो परमार्थ करणार आहे तो परमार्थ अनुभवाने करता आला पाहिजे. संतांनी काय केलं हो? संतांनी अखंड काय केलं हो? सद्गुरू चरण धरले ना. सद्गुरू शिवाय परमार्थ आपल्याला कोणी शिकवू शकत नाही. आणि समर्थांनी सांगितलं ना की सद्गुरू देखील आपल्याला ओळखता आले पाहिजेत. कारण का हो? हे कलियुग आहे. कलियुगामध्ये अनेक जण रूप घेऊन येतात. परंतु रूप घेऊन आले, सोंगाडे असतात बघा, हुबेहूब सगळी नक्कल करतात. म्हणजे सोंगाड्या तो काय करतो? श्री गणेशाची नक्कल करणार,
श्री हनुमानाची नक्कल करणार आहे अशी वेशभूषा असते आहे असं, म्हणजे आपण काय करतो त्या सोंगाड्याचंच पाय धरतो, लक्षात घ्या देव म्हणून. आणि जो प्रत्यक्षात परमेश्वर आपल्या जवळ आहे, जो आपल्याला सतत वाट काय दाखवतोय, त्याला काय करतो आपण विसरतो. म्हणून समर्थ म्हटले की अनुभव घेता आला पाहिजे प्रत्येक परमार्थामध्ये. प्रचितीशिवाय बैसोची नाही, समर्थांचं स्पष्ट सांगणं आहे. प्रचिती आली तर बसा, प्रचिती नाही आली तर बसू नका. कारण का हो, प्रचिती येण्यासाठी देखील आपण त्या परमार्थामध्ये तेवढं काय करता आलं पाहिजे, आपल्याला रुजता आलं पाहिजे. अन्यथा काय उपयोग आहे हो, काहीसुद्धा उपयोग नाही आहे. म्हणून समर्थ म्हटले की आधी पैस मग पदार्थ, प्रत्यय पाहता यथार्थ, प्रत्यय विन पाहता व्यर्थ सकळ काही. ब्रह्म म्हणजे ते निश्चळ, आत्मा म्हणजे तो चंचळ, तयास दृष्टांत केवळ वायो जाणावा. ब्रह्म म्हणजे ते निश्चळ. समर्थ काय म्हटले, ब्रह्म हे कसं आहे हो, निश्चळ, व आत्मा काय आहे, हा चंचळ आहे. त्या आत्म्याला दृष्टांत म्हटला तर कशाचं आहे, वायूचं आहे. कारण का हो, नेहमी का म्हटलं जातं आत्म्याला दृष्टांत वायूचा का म्हटलं जातं, ज्या वेळेस बघा एखादा व्यक्ती शेवटची घटिका मोजत असतो आणि अचानक त्याचं सगळं बंद झालं तर काय चेक करतात हो, अगोदर नाकाजवळ काय लावतात हो, कापूस लावतात. बघा कधी अनुभव घ्या, अनुभव घेतल्याशिवाय बोलू नका. समर्थ म्हटले की काय, मनुष्य एखादा मेला तर त्याचं काय करतात हो, त्याच्या नाकाजवळती म्हणजे कसं ओळखतात की त्या माणसाचा जीव गेलाय म्हणून, तर काय करतात हो, नाकाजवळ कापूस धरतात आणि तो कापूस जर हलला तर त्या व्यक्तीला जीव आहे असं म्हणतात. आणि कापूस जर नाही हलला तर काय म्हणतात हो, त्या व्यक्तीचा काय गेलेला आहे, प्राण निघून गेलेला आहे. म्हणजे आत्मा निघून गेलाय, परमार्थ म्हणजे देहातील आत्मा निघून गेलाय. हे कशावरून प्रत्यय घेतात, कशावरून प्रचिती घेतली जाते, तर वायूवरून काय घेतली जाते, आत्म्याची प्रचिती घेतली जाते. म्हणजे वायू रूपामध्ये आत्म्याला काय केलं जातं, ओळखलं जातं. म्हणून समर्थ म्हणतात ब्रह्म म्हणजे ते निश्चळ, आत्मा म्हणजे तो चंचळ, तयास दृष्टांत केवळ वायो जाणावा. घटाकाश दृष्टांत ब्रह्माचा, घटबिंब दृष्टांत आत्म्याचा, विवर्ता अर्थ दोहीचा भिन्न आहे. घटाकाश दृष्टांत ब्रह्माचा, समर्थ काय म्हटले, ब्रह्माला घटातील आकाशाचा दृष्टांत दिला तर आत्म्याला घटामध्ये प्रतिबिंबित झालेल्या प्रतिबिंबाचा दृष्टांत देतात. त्या दोघांच्या अर्थाचा विचार केला तर त्यात काय आहे, वेगळेपणा आहे. म्हणजे आकाशी वायू किंवा घट आकाशी घटबिंब, तसा निश्चळ ब्रह्मी चंचळ आत्मा, या दोघांमध्ये काय आहे, भेद आहे ना, साहजिकच आहे. परब्रह्म आणि आत्मा यामध्ये काय आहे, भेद आहे. कारण का हो, आत्मा कसा आहे, चंचळ आहे आणि परब्रह्म कसा आहे, निश्चळ आहे. भूत म्हणजे जितुके झाले, झाले तितुके निमाले, चंचळ आले आणि गेले ऐसे जाणावे. भूत म्हणजे जितुके झाले. समर्थ म्हटले की जेवढे उत्पन्न झाले त्याचे नाव काय, भूत. आणि जे झाले ते नाहीसे झाले, ह्या न्यायाने चंचळ आले आणि गेले असे समजावे. म्हणजे काय हो, पंचमहाभौतिक जी देह आले ते काय झाले हो, एक दिवस गेलेच. आपण पण जाणार आहे, आपण पण कुठल्याही यादीत आहे, मर्यादित आहे. कारण का हो, ज्याने जन्म घेतला या पृथ्वीवरती, मग तो देव असू द्या माणूस असू द्या, ज्यानं जन्म घेतला या पृथ्वीवरती त्याला एक दिवस काय आहे हो, जाणे आहेच. म्हणजे पंचमहाभौतिक हे शरीर काय आहे हो, नश्वर आहे. समर्थांना हेच या ओवीमध्ये सांगायचं आहे. भूत म्हणजे जितुके झाले, झाले तितुके निमाले, चंचळ आले आणि गेले ऐसे जाणावे. म्हणजे जे जे आलेत या पृथ्वीवर तलावरती, जेवढे जण आलेत जन्माला, तेवढे सर्वजण एक दिवस जाणार आहे. असं म्हणून चालणार नाही की काय हो, की मी जाणारच नाही आहे, असं नाही आहे. समर्थ म्हटले प्रत्येकाला जावं लागणार आहे. कारण प्रत्येकाची वेळ काय आहे, ठरलेली आहे. बघा आत्ताचा जो आपण विमान दुर्घटना बघितली
क्षणाचाही काय नाही हो, भरवसा नाही आहे ना. क्षण लागत नाही जायला. कारण का हो, प्रत्येकाची काय आलेली त्यावेळेस हो, वेळ आलेली ना. म्हणजे कोणत्याही गोष्टीचं शाश्वत आहे का हो, कोणती गोष्ट नाही आहे. समर्थ म्हटले की निश्चित ती काय आहे हो, खूप दुःखद घटना आहे ना, खूप दुःखद घटना आहे. परंतु समर्थांनी जाणीव करून दिली की न काय रे बाबांनो, प्रत्येकजण म्हणजे प्रत्येकाला जाणं आहे आणि प्रत्येकाची जाण्याची वेळ ठरलेली आहे. काय झालेली आहे, ठरलेली आहे. आणि म्हणून प्रत्येकजण जाणारच आहे. म्हणजे म्हणून समर्थ म्हणतात की बाबा रे, अनुभवाने आपल्याला काय करायचं आहे हो, अनुभवाने त्या परमेश्वराला जाणून घ्यायचं आहे. असतानाच काय करायचं आहे, त्या परमेश्वराची जाणीव असायला पाहिजे आपल्याला. आपण काय करतो, मला काय होणारच नाही, मला काय कोणाची गरजच नाही, अशा आविर्भावात काय करत असतो, जीवन जगत असतो. परंतु समर्थ म्हटले नाही रे, जीव हा काय आहे हो, पाण्याचा बुडबुड आहे, कधी फुटेल सांगता येत नाही. म्हणून असेपर्यंत, जीव असेपर्यंत आपल्याला काय करता आलं पाहिजे हो, प्रत्येक क्षणी आपल्याला अनुभवाने त्या परमेश्वराला काय करता आलं पाहिजे, शरण जाता आलं पाहिजे. अखंड त्याला शरण जाता आलं पाहिजे. तरच आपल्या जीवनाचं काय आहे, सार्थक आहे. अन्यथा काय नाही हो, गेलो तरी आपणच जाणार आहे ना. लक्षात घ्या, दुःख किती दिवस करतात लोक, करतात 10 दिवस करतील, 13 दिवस करतील, परंतु त्यानंतर सगळेजण विसरून जातात. कारण का हो, जाणं हे प्रत्येकालाच आहे, प्रत्येकजण त्या भूमिकेतून जाणार आहे. म्हणून समर्थ म्हटले आहे तोपर्यंत आहे ते तुके देवाचे, ऐसे वर्तन निश्चयाचे. आहे ते परमेश्वरानं दिलेलं आहे, ते आपल्याला उपभोगायचं आहे. आणि एक दिवस आपल्याला इथून काय जायचं आहे हो, जायचं आहे. ही गोष्ट मनावर आपण बिंबवली पाहिजे. अन्यथा मरायचं नाही म्हणून परमार्थ केला म्हणजे बघा, आपली धारणा कशी असते की मी परमार्थ करतोय, मला मरण नाही आहे, असं समर्थ म्हटले. अरे, हे अज्ञान बाळगू नको रे बाळा. कारण का, मृत्यू हा अटळ आहे, मृत्यू हा अटळ आहे. ठीक आहे, वेळ चुकू शकते हो. आपल्याला दृष्टांत दिला समर्थांनी, सद्गुरू चरित्रामध्ये सांगितलं की मेलेला मनुष्य उठवला. समर्थांनी काय केला, सद्गुरू चरित्रामध्ये दत्तात्रय स्वामींनी काय केलं, मेलेला मनुष्याला उठवलं. हे कसं शक्य झालं, आपण म्हणू हे कसं शक्य झालं. त्यावेळेस सांगितलं की त्याच्या पुढच्या जन्मातील काही वर्ष समर्थांनी काय घेतली हो, मागून घेतली आणि त्याला काय दिलं, जीवदान दिलं. म्हणजे असं घडू शकतं. हे कोण घडवू शकतं, फक्त ज्यांच्याकडं ते सामर्थ्य आहे, ज्यांच्याकडं तो अधिकार आहे, ते हे घडवू शकतात. असं कुठं सांगितलेलं आहे, सद्गुरू चरित्रात सांगितलेलं आहे की अखंड जे काही घडणार आहे आपल्या आयुष्यामध्ये, ते कोणाच्या आज्ञेनं घडणार आहे हो, त्या परमेश्वराच्या आज्ञेनं घडणार आहे. म्हणून देव आपल्याला बघा, नेहमी आपण वाईट करत असताना काही एखादी गोष्ट आपण बघा, चोरी जरी करायला चाललो तरी अंतरात्मा काय म्हणत असतो, अरे आपण हे काय करायला चाललोय ना, ते चुकीचं आहे, सापडलो तर काय होईल. अंतरी देव जाणीव करून देत असतो, तरी देखील आपण काय करतो, उडी मारतोच. भ्रष्टाचार करत असताना सुरुवातीला ज्यावेळेस आपण सुरुवात करतो की पैसे घेऊन एखादं काम करायला सुरुवात करत असतो, त्यावेळेस प्रत्येक वेळेस तो अंतरात्मा काय म्हणतो की आपण चाललोय बरं का, हे असं आपण करतोय, परंतु आपण जर सापडलो तर काय होईल. म्हणजे कुठंतरी तो अंतरात्मा आपल्याला जाणीव देत असतो की हे जे कर्म आपण करतोय ते काय आहे, चुकीचं आहे. तरी देखील काय हो, अखंड आपण चुकतच असतो. लक्षात घ्या, म्हणजे देह कुठला वाईट चांगला असं नाही आहे. समर्थ म्हटले आपलं कर्म चांगलं आणि वाईट आहे. म्हणजे आपण कर्म करत असताना प्रत्येक वेळेस आपला अंतरात्मा आपल्याला जाणीव देत असतो की बाबा हे कर्म चांगलं आहे, हे कर्म वाईट आहे. बघा, एखादं चांगलं कर्म घडलं आपल्या हातून, एखादं सत्कर्म घडलं, कुणाला तरी आपल्या हातून मदत झाली, तर दिवसभर आपण आनंदी असतो. का हो, कारण आपल्याला काय वाटतं, माझ्या हातून आज काहीतरी चांगलं कर्म घडलं. म्हणजे
ज्या अर्थी आपल्याला समाधान असतं अंतरी, ज्या अर्थी आपण आनंदी असतो, त्या अर्थी समजायचं की हे कर्म परमेश्वराला अभिप्रेत आहे. लक्षात घ्या. म्हणजे जीवाला जडपण देता कामा नये. समर्थ म्हटले हलका जीव होऊन जाता आलं पाहिजे हो. त्या जीवावरती कोणतंही काय नसलं पाहिजे हो, दडपण नसलं पाहिजे हो, कर्माचं दडपण नसलं पाहिजे. समर्थ म्हटले का देह काय झाला पाहिजे, मोकळा झाला पाहिजे. कारण का हो, विषय विकार इतके वाईट आहेत, आपल्याला धड व्यवस्थित जगू देत नाही. लक्षात घ्या. म्हणजे माणूस कसाही वागला, कितीही चांगला वागला, तरी त्याला काय ठेवतात हो, नावं ठेवणारे असतात. कारण का आपल्याला ती गोष्ट माहिती आहे की एक मुलगा आणि वडील काय घेऊन चाललेले, गाढवाला घेऊन चालले होते. गाढवाला घेऊन चाललेले आणि त्यांनी काय केलं, गाढवाच्या पाठीवरती ओझी बांधलेली आणि ते दोघे चालत निघालेले. पुढं गेल्यानंतर रस्त्यामध्ये एक जण म्हणाला, काय वेडे आहेत की गाढव असताना चालत चाललेत, गाढव असताना चालत चाललेत. त्यावर तो व्यक्तीनं काय केलं, मुलाला स्वतःच्या काय बसवलं, गाढवावरती बसवलं आणि स्वतः चालत चाललाय. पुढं गेले. पुढं गेल्याच्या नंतर काय म्हणाला तो, पुढं एक मनुष्य होता. तो म्हणाला, काय आहे खुशाल ती पोरगं एवढं मोठं आहे, बसलंय गाढवावरती आणि वडिलांना चालत लावले. परत पुढं गेल्यानंतर वडील बसले गाढवावरती आणि तो मुलगा खाली काय केलं, तो चालायला लागला. पुढे गेल्याच्या नंतर लगेच एक व्यक्ती म्हणाली, काय वडील आहेत, खुशाल त्या पोराला चालायला लावले आणि स्वतः बसून चाललेत. मग आणि असं केल्याच्या नंतर पुढं गेल्यानंतर ते वडील आणि मुलगा दोघंही त्या गाढवावरती बसले आणि पुढं आपला प्रवास चालू ठेवला. त्यावरती पुढं गेल्याच्या नंतर परत एक व्यक्ती काय म्हणाला की काय माणसं मूर्ख आहेत, खुशाल त्या गाढवाला किती वेदना देत आहेत, खुशाल दोघंजण त्या गाढवावरती बसून चाललेत. म्हणजे बघा, धड बसलेलंही माणसाला चालत नाही, उतरलेलंही चालत नाही. म्हणजे जगायचं कसं, वागायचं कसं. त्यावर ते वडील मुलगा म्हणाला वडिलांना की काय हो, आपण काहीही केलं तरी माणसं नावच ठेवतायत आपल्याला. त्यावेळेस वडील म्हणाले की अरे हे जग हे असंच आहे, काहीही करा तुम्ही, ते काय ठेवणार आहे, तुम्हाला नावच ठेवणार आहे, तुमच्यातला कमीच काय करणार दाखवणार आहेत. परंतु आपल्याला काय करायचं आहे ते आपण ठरवता आलं पाहिजे. भूत म्हणजे जितुके झाले, झाले तितुके निमाले, चंचळ आले आणि गेले ऐसे जाणावे. अविद्या जड आत्मा चंचळ, जड कर्पूर आत्मा अनळ, दोन्ही जळून तत्काळ विझून जाते. काय सांगितले, अविद्या जड आत्मा चंचळ. काय सांगितलंय हो, अविद्या ही जड आणि आत्मा हा काय आहे, चंचळ आहे. जड हे कापरासारखे व आत्मा अग्नीसारखा असल्यामुळे दोन्ही काय हो, जळून तात्काळ विझून जातात. म्हणजे आत्मा अनात्म्यास जाळतो व आपणही तात्काळ जळून जातो. लक्षात घ्या. बघा, म्हणजे समर्थांना काय सांगायचंय, अविद्या ही काय आहे हो, जड आहे. अविद्या काय आहे, जड आहे आणि आत्मा काय आहे हो, चंचळ आहे. म्हणून समर्थ म्हटले, आत्मा हा अनात्म्याला काय करतो, क्षणार्धात जाळून टाकतो. आणि आपलं शरीर तर काय हो, माणूस मेल्याच्या नंतर अग्नी दिला की तात्काळ ते शरीर काय होतं हो, जळून जातं. ब्रह्म आकाश निश्चळ जाती, आत्मा वायो चंचळ जाती, परीक्षिवंत परीक्षिती खरे की खोटे. ब्रह्म आकाश निश्चळ जाती. समर्थ काय म्हणतात की ब्रह्म व आकाश ही निश्चळ असून आत्मा व वायू ही काय आहेत हो, चंचळ आहेत. हे खरे किंवा खोटे याची परीक्षा कोण करतील, परीक्षक करतील. म्हणजे ब्रह्म व आकाश हे काय आहेत, निश्चळ आहे आणि आत्मा आणि वायू हे काय आहे, चंचळ आहे. आणि कोणी म्हणत असेल की खरं की खोटं, तर हे कोणी जाणतील, परीक्षक जाणतील. म्हणजे समर्थांना काय म्हणायचंय, ज्याच्याकडं सारासार विवेक आहे तर ती व्यक्ती काय करते हो, बरोबर जाणते की हे काय आहे, खरं की खोटं. कारण आपल्याला विश्वास ठेवता आला पाहिजे हो. परमार्थामध्ये विश्वास फार महत्त्वाचा आहे. विश्वास जर नसेल
तर उपयोगच नाही. कारण का हो, आपण शंका घेतो, समर्था खरंच देव आहे का नाही या जगात काय माहिती. समर्थ म्हटले, अरे देव आहे का नाही हे पाहण्यासाठी नुसतं काय कर, नाक आणि तोंड 2 मिनटं बंद कर. काय होईल अवस्था, देह लगेच पडेल. आणि देह पडला की काय म्हणतात त्याला, मडच म्हणतात ना. आणि मडे असं कर्तृत्व न घडे कदा काळी, कधीच घडू शकत नाही. म्हणून समर्थ म्हटले, आहे तोपर्यंत त्या परमेश्वराची जाणीव आपल्याला झाली पाहिजे. तो आहे याच्यावरती आपल्याला विश्वास ठेवता आला पाहिजे. सद्गुरू वचनावरती विश्वास ठेवता आला पाहिजे. अखंड सद्गुरू आपल्याला शिकवायला आलेत, परंतु आपण ओळख घेत नाहीत. आपली धडपड कुठं तिसरीकडेच. आपल्याला आवडतं काय, काय आवडतं व आपल्याला जे नश्वर आहे ते खूप प्रिय आहे आपल्याला. जे नश्वर आहे त्याच्यात आपण अडकून बसतोय. अहो प्रेम करा ना, कुणावरती करा, त्या परमेश्वरावरती करा. जसं संत मंडळी घ्या ना, अखंड प्रेम कुणावरती केलं व त्या भगवंतावरती केलं. आणि भगवंतानेही त्यांच्यावरती अखंड प्रेम केलं. अजूनही पंढरीमध्ये पांडुरंगान चंदन लावतात डोक्याला, त्यावेळेस काय हो, सगळ्या भक्तजनांच्या चरणाची जी धूळ आहे मंदिरात पडलेली, ती काय केली जाते हो, त्या बुक्क्यामध्ये मिसळून ती तो बुक्का असं देव स्वतः परिधान करतो. का तर एवढं प्रेम आहे हो भक्तांवर, एवढं प्रेम तो परमेश्वर करत असतो आपल्यावरती. आणि आपण काय करतो, अखंड आपण अविश्वास दाखवतो. म्हणून समर्थ म्हटले, अरे अविश्वास दाखवू नको रे. अरे या अविश्वासासारखं काही नाही आहे, पाप नाही. अविश्वासासारखं कर्म नाही. अविश्वास जिथं घडला तिथं परमार्थ खुंटला ना, परमार्थ संपला ना तिथंच. म्हणून समर्थ म्हटले, आपल्याला अखंड परमार्थामध्ये विश्वास ठेवता आला पाहिजे. कारण का हो, हे जे सगळे ग्रंथ आहेत, हे सगळे ग्रंथ अनेक ग्रंथाचा काय आहे हो, सार आहे ना. आणि जे सार आहे तेच अखंड समर्थांनी आपल्यासाठी आणले. असं नाही की काय हो, कुठून तरी काहीतरी घेतलंय आणि आपल्याला दिलंय, असं मुळीच नाही आहे. जे शास्त्राला धरून आहे असा हा काय आहे हो, हा ग्रंथ आहे, दासबोध ग्रंथ आहे. आणि समर्थांनी अखंड आपल्यासाठी हा ग्रंथ काय केलाय हो, आणलाय. जड अनेक आत्मा एक, ऐसा आत्मा नात्मा विवेक. जगा वर्तविता जगन्नायक, तयास म्हणावे. जड अनेक आत्मा एक, जड अनेक असून आत्मा एक आहे असे जाणणे, हा आत्मा नात्मा विवेक होय. जड म्हणजे काय हो, हे सगळं आपलं देह. बघा ज्यावेळेस आपण देह ठेवतो, बघा म्हणजे ज्या व्यक्तीचा प्राण गेलेला आहे अशा व्यक्तीचं देह काय, शरीर काय होतं व जड होतो. म्हणजे अशी जड असलेली शरीर अनेक आहेत आणि ह्यात आत्मा काय आहे हो, एकच आहे. हा काय झाला हो, आत्मानात्म विवेक. विवेकानं जाणता आलं पाहिजे की आत्मा काय आहे हो, एकच आहे. आणि अनेक देहामध्ये काय करतो, एकाच टायमिंगला वेगवेगळी कार्य करत असतो. लक्षात घ्या. म्हणजे परमार्थामध्ये हे आत्मानात्म विवेक कळला पाहिजे की काय, जड अनेक असून आत्मा काय आहे, एक आहे. आणि ह्याच अंतरात्मा जगाचे व्यवहार चालवतो. म्हणून त्यास काय म्हणतात हो, जगन्नाथ म्हणतात ना. कारण प्रत्येक व्यवहार, प्रत्येक व्यक्तीच्या अंतरी काय आहे हो, तो अंतरात्मा आहे. आता एक जण काय म्हटला की नाही, हे काय झालं, एक दिवस म्हणजे असा पिसळलेला हत्ती समोरून येत होता. आता एक व्यक्ती, प्रत्येकजण म्हणत होते की काय हो, हा पिसळलेला हत्ती आले, बाजूला सरका, अजिबात त्या हत्तीच्या जवळ जाऊ नका. त्यावेळेस एक व्यक्ती काय झालं, म्हणाला की नाही, त्याच्या अंतरी काय आहे, आत्मा आहे. म्हणजे मला तो काय करू शकत नाही. म्हणून तो काय गेला, समोर गेला. तेव्हा हत्तीनं काय केलं, त्याला पिसाळलेला म्हटल्यानंतर धडक देऊन तो व्यक्ती गेला. म्हणजे मारलं त्या हत्तीनं त्याला जीव. आणि नंतर तो गेला स्वर्गामध्ये. त्यावेळेस तो देवाला म्हटला की काय, माझं काय चुकलं देवा, की मी म्हणजे त्या हत्तीमध्ये पण आत्मा आहे, माझ्यामध्ये पण आत्मा आहे, तरीही त्या हत्तीनं मला का मारलं. त्यावेळेस देव म्हणाला, अरे जो सांगणारा शेजारी होता त्याच्यामध्ये पण आत्मा आहे ना. सारासार विवेक कळला पाहिजे की त्याच्याही अंतरी आत्मा आहे आणि तो सांगतोय की काय रे, तिथं जाऊ नको, आपल्याला धोका आहे, तरी तू ऐकलंस का.
म्हणजे समर्थांना काय सांगायचं की सारासार विवेक घेता आला पाहिजे. ज्या गोष्टीपासून म्हणजे नागामध्ये पण आत्मा असतोय ना, म्हणून काय नागाला जाऊन मिठी मारायची का, त्याची पप्पी घ्यायची का? नाही ना. समर्थ म्हटले करू शकत नाही आपण तसं. का? कारण मग मृत्यूला कवटाळू. म्हणून आत्मा एक जरी असेल, प्रत्येकामध्ये जो कार्य जरी करत असेल तर प्रत्येकामध्ये कार्य वेगवेगळं करत असतो. म्हणजे नागामध्ये वेगळं कार्य, आपल्या देहामध्ये वेगळं कार्य, म्हणजे एका टायमिंगला अनेक कार्य करतो, म्हणून त्याला जगन्नायक म्हटलं जातं ना. जगामध्ये एका वेळेस अनेक कार्य तो करत असतो, म्हणून त्याला काय म्हटलं जातं? जगन्नायक. जड अनात्मा चेतवी आत्मा, सर्वी वर्ते सर्वात्मा, अवघा मिळवून चंचळात्मा निश्चळ नव्हे. जड अनात्मा चेतवी आत्मा. काय सांगितलंय? जड हे अनात्मा असून त्याला चेतना देतो तो आत्मा आहे. लक्षात घ्या. जड म्हणजे हे शरीर काय आहे हो? अनात्मा. आणि या जड शरीराला जो चालवतो, जो चेतना देतो, कारण का हो, जोपर्यंत देहामध्ये आत्मा आहे तोपर्यंतच आपण चालू बोलू शकतो. एकदा म्हणजे ती जी चेतना आहे, जे सामर्थ्य आहे आपल्याला चालवण्याचं, ते कशामुळं आहे? त्या आत्म्यामुळे. लक्षात घ्या. आत्मा आहे तोपर्यंत देहाला चेतना आहे, आणि आत्मा निघून गेला की देहाची काय जाते हो? चेतना निघून जाते. म्हणून समर्थ म्हटले जड हा अनात्मा असून त्याला चेतना देतो तो आत्मा होय, आणि सर्वांमध्ये वागतो तो काय आहे हो? सर्वात्मा होय. आत्मा, सर्वात्मा इत्यादी सर्व मिळून चंचल आत्मा होत, आणि तो निश्चळ होणार नाही. म्हणजे जड अनात्म्याला आत्मा चेतवतो, सर्व ब्रह्मांडाला सर्वात्मा चेतवतो. म्हणजे आत्मा व सर्वात्मा मिळून चंचळच ना, निश्चळ नव्हे. लक्षात घ्यायचं. म्हणजे तो काय बनला इथं? चंचळच बनला ना. सगळ्यांच्या ठिकाणी कार्य करतोय, म्हणजे तो काय आहे हो? चंचळ आहे आत्मा. जड अनात्मा चेतवी आत्मा, सर्वी वर्ते सर्वात्मा, अवघा मिळवून चंचळात्मा निश्चळ नव्हे. निश्चळ ते परब्रह्म, जेथे नाही दृश्य भ्रम. विमळ ब्रह्म ते निभ्रम जैसे तैसे. काय सांगितलंय? निश्चळ ते परब्रह्म. निश्चळ कोण आहे हो? ते परब्रह्म. परब्रह्म मात्र काय आहे हो? निश्चळ आहे. आणि त्याच्या ठिकाणी काय नाहीये? दृश्यभास नाहीये. त्या परब्रह्माच्या ठिकाणी दृश्यभास नाहीये. निर्मळ ब्रह्म आणि ते निब्रह्म जसेच्या तसेच आहे. म्हणजे काय? निश्चळ, विमळ, निभ्रम असे ब्रह्म ते काय आहे? परब्रह्म आहे. परब्रह्म कसं आहे हो? निश्चळ आहे. लक्षात घ्या. ते चंचळ नाहीये. म्हणून निश्चळ ते परब्रह्म जाणायचं आहे. आपल्याला जाणायचं आहे की जे चंचळ नाही ते काय आहे हो? परब्रह्म आहे. आदी आत्मा नात्मा विवेक थोर, मग सारासार विचार. सारासार विचारे संवार प्रकृतीचा. आदी आत्मा नात्मा विवेक थोर. समर्थ म्हटले अगोदर काय थोर आहे हो? आधी विवेक करायचा आहे. म्हणजे आधी जड व चंचळ यांचा काय करायचा आहे? विवेक करायचा. ह्यालाच काय म्हटलं जातं? आत्मा नात्म विवेक म्हणतात. मग सार ब्रह्म व असार जड व चंचळ ह्यांचा विवेक करून दृश्यभासात्मक प्रकृती काय करायची? आपल्याला बाजूला सारायची. म्हणजे आधी आत्मा नात्म विचार हा महत्त्वाचा, आणि त्यानंतर सारासार विचार श्रेष्ठ. आणि सारासार विचाराने सगळ्या प्रकृतीचा काय होतो? संहार होतो. म्हणजे समर्थ म्हटले आत्मा नात्मा, आधी आत्मा कोण अनात्मा कोण कळलं पाहिजे. आपल्याला कळलं पाहिजे की आपण कोण आहे? अनात्मा. आपला देह काय आहे? अनात्मा. आणि आत्मा हा श्रेष्ठ आहे. त्यानंतर देहाकडे काय आला पाहिजे? व सारासार विवेक आला पाहिजे. आणि सारासार विवेक आल्याच्या नंतर मग विनाश होतो ना देहाचा. म्हणजे ह्या प्रकृतीचा काय होतो? विनाश होतो ना एक दिवस. म्हणून समर्थांना सांगायचं की बाबा सारासार विवेक कळण्यासाठी अगोदर आत्मा अनात्मा आपल्याला काय केलं पाहिजे? ओळखता आलं पाहिजे. अन्यथा काय उपयोग नाहीये.
समर्थ म्हटले की आत्मा अनात्मा काय कोण आहे हे ओळखता आलं पाहिजे, तरच आपण सारासाराची निवड करू शकतो. सार काय असार काय, कारण आपल्याला सगळं कळतं. काय हो, भुईमुगाच्या शेंगा जर दिल्या तर आपण काय खातो, शेंगदाणे खातो आणि टरफले टाकून देतो. त्याच ठिकाणी चिक्कू दिला तर काय करतो, बी टाकून देतो आणि वरचा गर खातो ना, गर खातो त्याचा. तोच तुमच्या हातावरती पेढा दिला तर काय करता तुम्ही, सगळा पेढा खातो ना आपण. म्हणून समर्थ म्हटले की आपल्याला सार काय असार काय जसं बाहेरच्या जगामध्ये लक्षात येतं, तसं परमार्थामध्ये देखील सार काय असार काय ह्याची जाणीव आपल्याला आली पाहिजे हो. आत्मा कोण अनात्मा कोण हे आपल्याला पाहता आलं पाहिजे, कारण का त्याच्याशिवाय पर्याय नाही, गत्यंतर नाही. समर्थ म्हटल्या अखंड आपल्याला काय करता आलं पाहिजे, सारासार विवेक पाहता आलं पाहिजे. सार काय असार काय याची जाणीव आपल्याला निर्माण झाली पाहिजे, कारण का सार काय आणि असार काय हे कळलं पाहिजे. कारण जीवन जगत असताना जर जे असार आहे ते नेहमी टाकून देता आलं पाहिजे. समर्थ म्हटले अरे आपल्याला जे बघा परमार्थामध्ये आपल्याला खटकतं, बऱ्याच गोष्टी खटकतात. आता काही गोष्टी अनावधानाने येतात एखाद्याच्या मुखामध्ये सांगता सांगता, कारण मनुष्य आहे ना, मनुष्य चुकणे हा मनुष्याचा धर्म आहे. जो चुकतच नाही तो माणूसच नाही म्हणायचं. म्हणजे प्रत्येकजण काय करत असतो, चुकत असतो. म्हणून समर्थ म्हटले की जरी चुकत असेल तरी काय करायचं आहे, आपल्याला सार घ्यायचं आहे हो. एखाद्याला सांगताना जरी चुकला तरी जे काही सार आहे ते आपल्याला घेता आलं पाहिजे आणि असार जाणून त्यागता आलं पाहिजे. कारण का हो, आपण बघा कोरोना काळात काय केलं, अखंड जे सात्विक असेल ते खाल्लं ना, जे म्हणजे आपण जगू याच्यासाठी आटास केला ना. म्हणून समर्थ म्हटले आता देखील चालू याच्यामध्ये आपल्याला काय करता आलं पाहिजे, सार काय असार काय याची तुलना करता आली पाहिजे आणि जे सार आहे ते घेता आलं पाहिजे. म्हणजे खाण्यामध्ये जरी जसं आपण करतो तसं आपण इतरही वेळेस परमार्थामध्ये देखील सार काय आहे असार काय हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. कारण का हो, आता भोंदू पण आलेत ना. साधू म्हणजे खरा साधू कोण, ज्याने षडविकारांवरती म्हणजे ज्याने 6 धुतलेले आहेत, म्हणजे ज्या व्यक्तीचा षडविकारांवरती ज्यांनी विजय मिळवलेला आहे ते खरे साधू. आणि दुसरे साधू कोण, संधी साधू. संधी मिळाली की विषयांचा उपभोग घेणारे वेगळे साधू, संधी साधू त्यांना म्हणायचं. म्हणजे समर्थ म्हटले साधू कोण हे पण आपल्याला काय करता आलं पाहिजे, ओळखता आलं पाहिजे. अन्यथा काय नाही हो, आपला काय उपयोग नाही. कारण फसवतात, विषय विकार काय करतात, फसवतात. अखंड जे मोठमोठे तपस्वी होते त्या लोकांना कुणी फसवलं, कामाने फसवलं, विषय विकारांनी फसवलं, म्हणजे कामाने क्रोधाने फसवलं ना अखंड. म्हणून समर्थ म्हटले की अरे केलेली परमार्थात म्हणजे एवढी तपश्चर्या केली, एक प्रकारची तपश्चर्याच आहे ना परमार्थ. कलियुगामध्ये परमार्थ करायचा म्हणजे एक प्रकारची काय आहे हो, तपच आहे एक प्रकारचं. कारण का एवढं सोपं नाही आहे परमार्थ करणं. कारण का मगाशी सांगितलेल्या कथेप्रमाणे माणूस काय हो, चांगलं काय गोष्टी करू देत नाही आणि वाईट गोष्ट आपण एखादी करत असेल, म्हणजे आपल्याला जर एखादं वाईट वळण लावायचं असेल एखाद्याला तर काय करतात हो, सुरुवातीला थोडं पैसे देतात आपल्याला आणि म्हणतात की चल घेऊ चल घेऊ, आणि हळूहळू आपल्याला काय करतात हो, त्या जाळ्यामध्ये काय करतात, ओढतात. आणि एकदा आपण त्या जाळ्यात अडकलो की परत ते ओढायला येत नाहीत. लक्षात ठेवा, अडकवतात ते कोण आहेत आणि सोडवतं ते कोण आहे हे आपल्याला सार आणि असार गोष्टी कळल्या पाहिजेत. म्हणजे वासना नदी महापुरी, प्राणी बुडता ग्लांती करी, तेथे उडी घालून जो तारी तो सद्गुरू जाणावा. सद्गुरू परंपरा काय करते हो, आपल्याला विषय विकारां कितीही आपण त्यात अडकलेलो असलो तरी त्याच्यापासून परावृत्त करण्यासाठी स्वतः काय होते, आपल्यासारखं होऊन आपल्याला त्यातून काय करतात हो, बाहेर काढतात. परंतु बाकीचे जे आपले मित्रमंडळी असतात ते काय करतात हो, आपल्याला एखादं व्यसन लावायचं असेल तर काय करतात, अगोदर थोडं थोडं आपल्याला फुकट देतात हो, सगळं फुकट देतात. आणि एकदा का आपल्याला ती सवय लागली, ते व्यसन जडलं की बाकी सगळे लांब जातात. का तर अडकलाय, आता जाळ्यात मासा अडकलाय, त्याला काय एकदा गळ सापडला गळ्यात की तो काय होणार आहे, त्याचा विनाश होतो ना.
व्यसनातच जातात ना माणसं. म्हणून समर्थ म्हटले की अरे ओळखता आलं पाहिजे, सार काय आहे असार काय आहे, या गोष्टीचं काय करता आला पाहिजे, निवाडा करता आला पाहिजे. आधी आत्मा अनात निश्चळ ते परब्रह्म, जेते नाही दृश्य भ्रम, विमळ ब्रह्म ते निभ्रम जैसे तैसे. आधी आत्मा नात्मा विवेक थोर, मग सारासार विचार, सारासार विचारे संवार प्रकृतीचा. विचारे प्रकृती संवारे, दृश्य असताच ओसरे, अंतरात्मा निर्गुणी संचरे अध्यात्म श्रवणे. विचारे प्रकृती संवारे, काय सांगितलंय हो? विचाराने काय होते, म्हणजे आधी जड म्हणजे सारासार विचाराने प्रकृतीचा संहार होऊन दृश्य असतानाच ते नाहीसे होते आणि अध्यात्म श्रवणाच्या योगाने अंतरात्मा निर्गुणामध्ये काय करतो, प्रवेश करतो. म्हणजे प्रकृती विचाराने दूर सारायची आहे, ती सारली की दृश्य असताच ओसरून जाते व चंचळ आत्मा अध्यात्म श्रवणाने निर्गुणात विरून जातो. लक्षात घ्या. म्हणजे प्रकृती विचाराने सारासार विचाराने आपले हे शरीर आहे ते काय करायचं, विवेकात आणायचंय. म्हणजे प्रकृती विचाराने दूर सारायची आहे आणि ती सारली की दृश्य असताच ओसरून जाते व चंचळ आत्मा अध्यात्म श्रवणाने काय होतो, निर्गुणात विरून जातो. हेच समर्थ म्हटले श्रवण का महत्वाचं आहे. विचारे प्रकृती संवारे म्हणजे सारासार विवेक बुद्धीने, म्हणजे आपण परमार्थ जेव्हा करायला लागतो त्यावेळेस आपोआपच आपली ही प्रकृती आहे, म्हणजे प्रकृती म्हणजे हे देह. आपण बघा देहामध्ये खूप अडकायचो, पण जसं जसं आपल्याला कळायला लागलं की हा देह काय आहे, नाशिवंत आहे, परमार्थामध्ये हळूहळू सगळं समजायला लागतं आपल्याला. मग आपण हळूहळू काय होतो, परावृत्त होतो. कशापासून? सगळ्या विषय विकारांपासून परावृत्त होतो आणि आपला हा देह नाहीच असं काय होतं, आपली भूमिका येते. म्हणजे जे काही आहे ते त्या परब्रह्माचं आहे अशी एक भूमिका येते. म्हणजे प्रकृती इथं काय झाली हो, नाशच पावली ना. विचाराने काय झाली, नाशच पावली ना. म्हणजे त्या देहाचा काय पडला हो, विसरच पडला ना. अखंड संत मंडळी बघा, अहो त्या परमेश्वराच्या भजनामध्ये, परमेश्वराच्या नामस्मरणामध्ये एवढे तल्लीन व्हायचे. संत गोरा कुंभार घ्या, एवढे त्या परमेश्वराशी तल्लीन झाले की मला देह आहे हेच विसरले आणि माझ्या पायाखाली, म्हणजे ते चिखल तुडवत होते ना, पायाखाली त्यांचं आलेलं मूल सुद्धा त्यांना काय आलं नाही व लक्षात आलं नाही. म्हणजे प्रकृतीचा काय पडला, विसरच पडला ना. आणि तो प्रकृतीचा विसर पडल्याच्या नंतरच ते काय झाले हो, त्या परब्रह्माशी एकरूप झाले ना. अन्यथा आपण अखंड काय करतो, संसारातच अडकलेलो आहे. लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला संसारच फार प्रिय वाटतो. म्हणून समर्थ म्हटले की विचारे प्रकृती संवारे, दृश्य असताच ओसरे, अंतरात्मा निर्गुणी संचरे अध्यात्म श्रवणे. अध्यात्म श्रवणामुळेच आपण काय होऊ शकतो, अध्यात्म श्रवणामुळेच आपल्याला ह्या प्रकृतीचा विसर पडून आपण त्या परब्रह्माशी एकरूप होऊ शकतो. अन्यथा नाही. लक्षात ठेवा. आपल्याला काय कळणार आहे हो, परमार्थ काय, कसं कळेल, विषय विकार काय, नवविधा भक्ती म्हणजे काय, सगळं प्रकृती म्हणजे 4 वाणी कोणत्या, 4 खाणी कोणत्या, अहो हे 84 लक्ष योनी कोणत्या, हे कुठून कळणार आहे आपल्याला. ज्या वेळेस आपण अध्यात्म श्रवण करू त्यावेळेस या सर्व गोष्टी कळणार आहेत. आणि हे परमार्थ समजून घेण्यासाठी एका श्रवणामध्ये कळणार आहे का हे सगळं? काही कळत नाही. अहो जसं जसं आपण शास्त्रांचा अभ्यास करू, जसं जसं अध्यात्म श्रवण करू, तसं तसं आपल्याला कळायला लागतं की काय हो, खूप मोठं काय आहे यामध्ये गूढ रचलेलं आहे. म्हणजे खोलवर जेवढं जाऊ तेवढा हा कठीण आहे हो. मग समर्थ म्हटलं एवढं नाही आपल्याला करायचं, आपल्याला सरळ साधा सोपा परमार्थ करायचा आहे. आणि तेच समर्थ आपल्याला अध्यात्म श्रवण अखंड जर आठवड्याला देतात ना, प्रत्येक आठवड्याला काय देतात समर्थ आपल्याला, अध्यात्म श्रवण देतात. म्हणून आपल्याला काय होता येईल, त्या परब्रह्माशी एकरूप होता येईल. आपण अध्यात्म श्रवण केलं तर ना, अन्यथा नाही.
म्हणून परमार्थ कळून घेण्यासाठी आपल्याला श्रवण करता आलं पाहिजे हो. ऐकायचं प्रत्येक गोष्ट. आता ते कलियुगाचं अधिष्ठानच आपल्या हातात आलं आहे, मोबाईल. काय हो अखंड ते नुसते हात चालू चालू, झोपीत सुद्धा चालू. लक्षात घ्या, समर्थ म्हटले हे व्यसन चांगलं नाही आहे, आपल्या विनाशाचं व्यसन नाही आहे. आपल्याला कुठं नेतं आहे? हे विनाशाकडं नेतं आहे. आपल्याला त्याच्यापासून थोडं तरी अंतर ठेवता आलं पाहिजे. त्याचा वापर अखंड अध्यात्म श्रवण करण्यासाठी करा, परमार्थ करण्यासाठी करा. म्हणजे त्याच्या खूप माहिती आहे हो, खूप काही दिलेलं आहे. परंतु आपण काय करतो? आपण वेगळंच, आपलं वेगळंच आहे. आपण कशासाठी वापर करतो आपल्यालाच कळत नाही आहे. म्हणजे लक्षात ठेवा, समर्थ म्हटले अखंड अध्यात्म श्रवण करता आलं पाहिजे. जे सार आहे ते घेता आलं पाहिजे, जे असार आहे ते टाकून देता आलं पाहिजे. आणि सारासार विवेकानं आपल्याला त्या परब्रह्माला ओळखता आलं पाहिजे आणि त्या परब्रह्माचे आपल्याला एकरूप होता आलं पाहिजे. म्हणून तर ना, नामरूप अखंड नामस्मरण करता आलं पाहिजे आपल्याला. अखंड काय करता आलं पाहिजे हो? नामस्मरण करता आलं पाहिजे. त्या परमेश्वराच्या रूपात अडकण्यापेक्षा नामात, म्हणजे नामरूप, म्हणजे नाम आणि रूप आपण जे परमेश्वराचं घेतलं, म्हणजे समर्थ म्हटले कशात अडकायचं नाही आहे. अखंड त्या परमेश्वराशी आपल्याला काय व्हायचं आहे? एकरूप व्हायचं आहे. कशामधून? अध्यात्म श्रवणामधून. चढता अर्थ लागला तरी अंतरात्मा चढतची गेला, उतरल्या अर्थे उतरला भूमंडळी. चढता अर्थ लागला. समर्थ काय म्हणतायत की विचाराने, म्हणजे अर्थाची चढती पायरी लागली तर अंतरात्मा काय होतो? चढच जातो, परब्रह्माकडे जातो. आणि अर्थाची उतरती दिशा लागली तर उतरत उतरत काय हो? जमिनीवर, मृत्यूलोकात, जन्म मरणाच्या फेऱ्यात येऊन पोचतो. म्हणजे अंतरात्मा हा चंचल असल्यामुळे ज्या संगतीला लागतो त्याशी तद्रूप होतो. जड अनात्मा संगतीला लागला तर देहात्म भाव धरून अधोगतीला लागतो व निश्चळ संगतीला लागला तर काय होतो? उद्धरून जातो. म्हणजे समर्थांना काय सांगायचे? आणि अनुमानाच्या तर्काच्या मार्गाला लागला तर तरकटून, म्हणजे संदेहात पडतो, तरकटी बनून संदेहात पडतो. आणि निश्चळाच्या मागे लागून निसंदेह होतो. म्हणजे तर्काच्या मार्गाला लागला तर तरकटी बनून संदेहात पडतो आणि निश्चळाच्या नादी लागला तर निश्चळच होणार ना. म्हणजे आत्मा हा कसा आहे हो? समर्थ म्हणले चढता अर्थ लागला तरी अंतरात्मा चढतच गेला, उतरल्या अर्थे उतरला भूमंडळी. अर्थासारखा आत्मा होतो, जिकडे नेला तिकडे जातो, अनुमाने संदेही पडतो काही एक. समर्थांना काय सांगायचंय की आत्मा हा कसा आहे हो? आत्मा ज्याच्या, म्हणजे अर्थाची चढती पायरी लागली तर अंतरात्मा चढत जातो, म्हणजे परब्रह्माकडे जातो. म्हणजे त्याला जर आत्म्याचं कसं आहे, प्रत्येक देहाचं कसं आहे, त्याला ज्याची संगत लागल त्याच्यासारखाच होऊन बसतो. लक्षात घ्या, चांगल्याची संगत लागली तर चांगलाच होतो, उत्तमाचाच बनतो. आणि वाईटाची संगती लागली तर वाईटच बनतो. म्हणजे आणि वाईट बनून काय होतो? अधोगतीला जातो. आणि चांगली संगत लागली तर त्याची निश्चितच तो काय जातो? सद्गतीला जातो. म्हणजे समर्थांना काय सांगायचंय? आत्मा हा कुणाच्या नादी लागतोय हे काय केलं पाहिजे? कळलं पाहिजे हो. आपल्या देहामधील आत्मा एकदा संगत ज्याची लागल त्याच्यासारखंच होऊन बसतो. म्हणून समर्थ म्हटले की नेहमी सावध राहता आलं पाहिजे की काय आपल्या देहाला संगत कोणाची लागते. संगत कोणाची? जर अखंड पारमार्थिक जर संगत असेल तर अखंड तो देह काय होणार आहे हो? पारमार्थिकच होणार आहे आणि अखंड तो सद्गतीला जाणार आहे. आणि जर त्याला संगतच चुकीची मिळाली, त्या देहाला जर संगतच चुकीची मिळाली तर तो आत्मा त्याच्यासारखाच होऊन जातो. समर्थांना इथं काय सांगायचं आहे की आपण ज्याच्या संपर्कात येऊ त्याच्यासारखं आपण होऊन बसतो, हे समर्थांना आपल्याला सांगायचं आहे. म्हणजे आपण चांगल्याच्या संपर्कात आलो तर आपण निश्चित चांगलं होणार आहे आणि आपण वाईटाच्या संगतीत बसलो तर आपण वाईटच होणार आहे. म्हणून समर्थ म्हटले नेहमी
चांगल्या संगतीत बसता आलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणले आत्म्याला कसं आहे, आत्म्याला जशी संगत मिळेल तसा आत्मा बनून जातो. म्हणजे चांगली संगत मिळाली तर चांगला बनतो, वाईट संगत मिळाली तर वाईट बनतो. म्हणून समर्थ म्हटले नेहमी त्या आत्म्याला काय करायचं आहे हो, परब्रह्म म्हणजे जर आत्मा परब्रह्माकडे जाणाऱ्या मार्गाला लागला तर समर्थ म्हणले तो चढतच जातो, म्हणजे त्या परब्रह्माकडेच जातो. आणि जर तो उतरत्या मार्गाला म्हणजे वाईट मार्गाला लागला तर तो काय करतो, उतरतच जातो, म्हणजे त्याला उतरती कळा लागते. आणि जर तर्कवितर्काच्या ह्याच्यात जर अडकला तर तो समर्थ म्हणले तर्की म्हणजे काय बनतो, संशयी बनतो, त्याला कुणावरच विश्वास राहत नाही. म्हणून समर्थ म्हटले की आत्मा हा, अंतरात्मा हा कसा आहे हो, चंचळ आहे. म्हणजे चंचळ असल्यामुळं ज्याच्या संगतीला लागला त्याच्यासारखाच होऊन बसतो. म्हणून समर्थ म्हटले की आत्म्या जर चांगल्या मार्गाला लागावं असं वाटत असेल, आपल्या देहातील आत्मा हा चांगल्या मार्गाला लागावा असं वाटत असेल तर अखंड अध्यात्मश्रवण करता आलं पाहिजे. म्हणून समर्थांनी आपल्याला हा दिलंय, प्रत्यय विवरण करायचं आहे. अनुभव घ्या, लक्षात घ्या, आत्मा सर्वांचा आत्मा एकच आहे. चोराच्या बी अंतरे आत्मा आहे आणि चांगल्या साधू संतांच्या अंतरी ही आत्मा आहे. मग चोराचा आत्मानं चोरी करायचं कसं काय आवडतं त्याला, कारण संगत त्याला धरली ना त्यानं तशी. म्हणून लक्षात घ्या, समर्थ म्हणले की संगत कुणाची धरायची हे फार महत्त्वाचं आहे. कारण बघा, संगती हिथं आत्म्याला ज्याची संगती मिळेल त्याच्यासारखा आत्मा होऊन जातो. कारण का हो, दोन आपण भाग श्रवण करूया. 2 पोपट होते एकाच दिवशी जन्मलेले. एक पोपट कुठं जातो, साधू संतांच्या घरी जातो, आणि एक पोपट कुठं जातो, चोर डाकू जो खूप वाईट असतो अशा व्यक्तीच्या घरी जातो. संगत आत्मा कसा संगतीत गेल्यानंतर काय करतो, त्याचं रूप कसं बदलते आपल्याला बघायचं. 2 सख्खे भाऊ ना ते, आणि गेले. जो साधूच्या संगतीत गेलेला तो अखंड काय बोलायला शिकला हो, या बसा पाणी प्या, म्हणजे त्याच्याकडं काय आली, नम्रता आली. अखंड तो काय करायचा, मधुरच बोलायचा, उत्तमाचंच बोलायचा. आणि जो दुसरा गेलेला, जो डाकूच्या घरी गेलेला, तो पोपट काय म्हणायचा हो, कोणीही येऊ द्या, तो काय म्हणायचं, शिव्याच द्यायला सुरुवात करायचा. म्हणजे हा कशाचा परिणाम होता, म्हणजे आत्मा ह्या डाकूच्या घरी जो पोपट होता त्याचा आत्मा कोणाच्या संगतीत आला हो, अखंड वाईटाच्या संगतीत आल्यामुळं तो वाईटच बोलत होता. आणि साधू संतांच्या घरी जो आत्मा म्हणजे आत्मा रूपाने जो पोपट गेलेला, म्हणजे तो कोणाच्या संगतीत आला हो, अखंड चांगल्याच्या संगतीत आला, म्हणून अखंड चांगलंच बोलत होता. म्हणून समर्थ म्हटले की आपला देह चांगल्या संगतीला लावायचा का वाईट संगतीला लावायचा हे आपल्या हातामध्ये आहे हो. समर्थ म्हटले आपल्याला विषय विकारांपासून अलिप्त होता आलं पाहिजे. कारण का हो, वाईट हे वाईटच असतं, लक्षात घ्या. वाईट संगतीने नेहमी काय होतो, माणूस अधोगतीला जातो, आणि चांगल्या संगतीने माणूस कुठं जातो हो, सद्गतीला जातो. म्हणून आपल्याला नेहमी काय करता आलं पाहिजे, सद्गतीला जाता आलं पाहिजे. आदी अनात चढता अर्थ लागला तरी अंतरात्मा चढतची गेला, उतरल्या अर्थे उतरला भूमंडळी, अर्थासारिका आत्मा होतो, जिकडे नेला तिकडे जातो, अनुमाने संदेही पडतो काही एक. समर्थ म्हटले म्हणून लक्षात ठेवा, अर्थासारखा आत्मा होतो म्हणजे जिथं जसं वातावरण आहे तशा पद्धतीनं आत्मा वागायला लागतो. म्हणून एखादा देह म्हणजे आपण बघतो बघा, मुलांना चांगली संगत लागावी का हो, कारण एकदा वाईट संगत लागली की काय होणार आहे हो, तो आत्मा अधोगतीला जाणार आहे. म्हणून समर्थ म्हटले की जर तो देह सद्गतीला जावा असं वाटत असेल तर आपल्याला काय करता आलं पाहिजे, तो आत्मा चांगल्याच्या संगतीतच नेता आला पाहिजे. नाहीतर अनुमानी संदेही पडतो काही एक. मग त्याला काहीच कळत नाही, त्या देहा कशात पडतो, अनुमानात संशयात पडतो. निसंदेह अर्थ चालिला तरी आत्मा निसंदेहेची झाला, अनुमान अर्थे झाला अनुमान रूपी. निसंदेह अर्थ चालिला, समर्थ म्हटले की अर्थाच्या म्हणजे
अर्थाच्या बऱ्या वाईटपणाप्रमाणे आत्मा होतो, जिकडे न्याल तिकडं जातो, अनुमानाने काही संशयातही पडतो. आता निसंशय अर्थ चालला, आत्माही काय होतो? जर त्या देहाकडे निसंशय असेल तर तो आत्माही काय बनतो? निसंशय होतो. व अनुमानाचा अर्थ असला तर तोही काय पडतो? अनुमानात पडतो. लक्षात घ्या. म्हणजे अनुमान अर्थे झाला अनुमान रूपी. म्हणजे अनुमानाचा अर्थ असला तर तोही काय पडतो? अनुमानात पडतो. नवरसिक अर्थ चाले, श्रोते तद्रूपची झाले, चाटपणे होऊन गेले चाटचे अवघे. नवरसिक अर्थ चाले म्हणजे निसंशय म्हणजे अर्थाचा ओघ नवरसांनी युक्त असला तर श्रोतेही काय होतात? तद्रूप बनत जातात आणि चावटपणामुळे सगळे चावट होऊन जातात. म्हणजे लक्षात घ्या, श्रवण काय करतोय? नवरसिक अर्थ चाले, श्रोते तद्रूपची झाले, चाटफोनी होऊन गेले चाटचे अवघे. म्हणजे समर्थांना काय सांगायचंय? अर्थाचं म्हणजे अर्थ जर भरलेला असेल श्रवणामध्ये तर ते श्रवण आपल्याला काय वाटतं? अखंड ऐकावंच वाटतं ना. श्रोते काय होतात? तल्लीन होऊन जातात त्यामध्ये आणि अखंड ऐकतच बसतात. म्हणून समर्थ म्हटले की जसं श्रवण कसं पाहिजे? चावट श्रवण नको आहे. समर्थ म्हटले ज्याच्यात बघा, बाकी आपण बघा ऐकतो बाहेर काय की त्याच्यामध्ये नुसतं काय एखादा असं नुसता नुसतं काय हसून मग मूळ परमार्थापासून आपण काय होतो? वेगळे होतो. समर्थांना म्हणायचंय श्रोते तद्रूप झाले पाहिजेत, पण कसं नवरसिक परमेश्वराशी समरस होऊन श्रोते काय झाले पाहिजेत? तद्रूप झाले पाहिजेत. असं श्रवण असावं, असं निरूपण असावं. जैसा जैसा घडे संग, तैसे गुह्याराचे रंग, या कारणे उत्तम मार्ग पाहोण धरावा. जैसा जैसा घडे संग. समर्थ काय म्हटले? जसा जसा संग घडतो तसं तसं आपण रंग बदलतो ना. म्हणजे समर्थांना काय सांगायचं? अर्थाचा योग जशी जशी भावनांची बाह्यसृष्टीची संगती तसा काय होतो? आपला रंग बदलतो. म्हणजे आत्म्याचं आहे ना. म्हणून नेहमी काय करायचं? उत्तम पाहूनच संग धरायचा आहे. समर्थ म्हटले सरडा कसा रंग बदलतो त्या पद्धतीनं आत्मा ज्याच्या संगतीत येईल तसा होऊन जातो, तसा रंग बदलतो स्वतःचा. म्हणून समर्थ म्हटले आत्मा आपला अंतरीचा अंतरात्मा जर चांगल्या संगतीत राहावं असं आपल्याला वाटत असेल तर स्वतः आपण कशात राहिलं पाहिजे? जाणीवपूर्वक संग उत्तमाचा धरला पाहिजे. अन्यथा काय होईल? अन्यथा आपला संग जर चुकीचा असेल तर काय होणार आहे? आपलं नुकसानच आहे ना. अखंड आपलं नुकसानच आहे. म्हणून समर्थ म्हटले की आपल्याला जर वाटत असेल आपला अंतरात्मा चांगल्या म्हणजे सद्गतीला जावा असं जर आपल्याला वाटत असेल तर समर्थ म्हणतात की जैसा जैसा घडे संग, तैसे गुह्याराचे रंग, या कारणे उत्तम मार्ग पाहून धरावा. म्हणून समर्थ म्हटलं उत्तम मार्ग पाहून धरायचा आहे. बघून बाबा हा मार्ग उत्तमाचा आहे. आपला अंतरात्मा चांगल्या संगतीत असेल तर तो चांगलाच होणार आहे आणि वाईट संगतीत असेल तर तो वाईट होणार आहे. म्हणजे सरडा ज्याप्रमाणे रंग बदलतो त्याप्रमाणे आत्मासुद्धा रंग बदलतो असं थोडक्यात समर्थांना सांगायचं आहे की ज्याच्या संगतीत आत्मा येईल त्याप्रमाणे आत्मा होऊन जातो. म्हणून समर्थ म्हटले की नेहमी उत्तमाच्या संगतीत आत्म्याला आपल्याला ठेवता आलं पाहिजे. उत्तम अन्ने बोलत गेले, तरी मग अन्नाकारची झाले, लावण्य वनितेचे वर्णिले, तरी मन तेथेची बैसे. उत्तम अन्ने बोलत गेले. समर्थ काय म्हणतात? उत्तम पक्वानांनी म्हणजे उत्तम पक्वानांची वर्णने करीत बसले तर मन म्हणजे चांगल्या जेवणाचं नाव काढा बघा, लगे आपलं मन काय होतं? त्या जेवणासारखं म्हणजे अन्नाकारच होऊन बसतं. आणि स्त्रीचं लावण्य वर्णन केलं, एखादी स्त्री खूप सुंदर आहे असं म्हटलं तर मन तिथंच जाऊन बसतं, म्हणजे त्यातच तल्लीन होतं. समर्थ म्हटले मनाला ज्या पद्धतीनं आपण ज्याचं वर्णन करू त्याच्यासारखं मन काय होतं? आपलं होऊन बसतं. मग वर्णन कशाचं करावं?
उत्तम पदार्थाचं करावं, उत्तम स्त्रीचं करावं का त्या उत्तम पुरुषाचं करावं, तो परब्रह्माचं करावं. लक्षात घ्या, आपण जसं मनाला शिकवू त्या पद्धतीनं आपलं मन काय होत असतं, बनत असतं. म्हणून उत्तमाच्या संगतीत ठेवलं तर मन पण उत्तम होणार आहे. अखंड तदाकार आपल्याला त्या परमेश्वराशी होता आलं पाहिजे. हो, आपल्या मनानं ठरवलं की आपण नेहमी सहवासात त्याच्याच आहे, तोच आहे माझ्याबरोबर, तो परमेश्वरच आहे माझ्याबरोबर, श्री गणेश आहे माझ्याबरोबर, श्री हनुमान स्वामी आहे बरोबर, असं जर आपल्या मनानंच ठरवलं तर आपलं मन पण काय होणार आहे हो, त्यांच्यासारखंच होऊन बसणार आहे. लक्षात ठेवा. म्हणून उत्तम अन्ने बोलत गेले तरी मन अन्नकारची झाले, लावण्य वनितेचे वर्णिले तरी मन तैतेची बैसे. म्हणून मन कुठं दुसरीकडे जाऊ नये असं जर वाटत असेल तर आपलं मन हे कुठं बसलं पाहिजे हो, त्या परमेश्वराच्या चरणी आपलं अखंड मन बसलं पाहिजे. पदार्थ वर्णन अगवे किती म्हणून सांगावे, परंतु अंतरी समजावे होय की नव्हे. पदार्थ वर्णन अगवे किती म्हणून सांगावे. समर्थ म्हणतात की असे सगळ्या पदार्थाचे वर्णन किती म्हणून सांगावे, पण हे असे आहे की नाही ह्याचा विचार मनात समजून घ्यावा. म्हणजे अनंत पदार्थ आहेत, ते किती म्हणून वर्णावेत असो तात्पर्य अंतरी समजून घ्यायचे. म्हणजे काय करायचं हो, अहो प्रत्येक पदार्थाचं वर्णन जर मनामध्ये आपण करत बसलो तर काय होणार आहे हो. समर्थ म्हटलं मिळणार आहे का, नाही मिळणार ना. नुसतं पदार्थाचं वर्णन करून उपयोगाचं आहे का, नाही. जे जे देखिले आणि ऐकले ते अंतरी सदृढ बैसले, हित अनित परीक्षिले परीक्षिवंती. जे जे देखिले आणि ऐकले, समर्थ काय म्हणतात, जे जे आपण बघतोय म्हणजे जे जे पाहावे व ऐकावे ते ते अंतःकरणात काय होते हो, दृढ होऊन बसते. पण त्यात हितकर कोणते व अहितकर कोणते याचा परीक्षक विचार करतात. म्हणून म्हणजे समर्थ म्हटले जे जे पाहावे ते व ऐकावे, म्हणजे आपण जे जे पाहतो जे जे ऐकतो ते अंतःकरणात दृढ बसतं. परंतु जे विवेकी आहेत ते काय करतात हो, अंतरी दृढ करून बसतात ना. अंतरी काय करतात, ते जे हिताचं आहे ते काय करतात, दृढ. म्हणजे विवेकी जन समर्थांना काय सांगायचंय, जे जे देखिले आणि ऐकले ते अंतरी सदृढ बैसले, हित अनित परीक्षिले परीक्षवंती. म्हणजे जे जे ऐकलं आणि जे जे आपण ऐकतो बघतो ते अंतरी सदृढ बसतं. म्हणून समर्थ म्हटले जे लोक विवेकी आहेत ते काय करतात, जे आपल्या हिताचं आहे तेवढंच अंतरे धरतात. जे आपल्या हिताचं आहे, ज्यात आपलं हित आहे तेवढेच काय करतात, आपल्या अंतरी धरतात. या कारणे सर्व सांडावे एक देवास धुंडावे, तरीच वर्म पडे ठावे काही एक. या कारणे सर्व सांडावे. म्हणून समर्थ म्हटले की यासाठी सर्व काय करायचंय, यासाठी सर्व गोष्टी बाजूस ठेवून एका निश्चळ देवाचा काय घ्यायचा आहे, शोध घ्यायचा आहे आणि बाकीचे सर्व सोडून द्यायचंय. तरच काहीतरी मर्म काय होईल, ध्यानात येईल. पदार्थ वर्णन म्हणजे या कारणे सर्व. म्हणून समर्थ सांगतात आपल्याला की यासाठी सगळं सोडायचंय आणि एक जो परमेश्वर आहे एका देवास धुंडायचंय, तरच आपल्याला त्या परमेश्वराचं वर्म काय पडणार आहे, माहितीच पडणार आहे. नाना सुखे देवे केली लोके तयास चुकली, ऐसी चुकताच गेली जन्मवरी. नाना सुखे देवे केली. समर्थ काय म्हटले, देवाने अनेक सुख निर्माण केलेली आहेत आणि लोक त्या सुखाच्या मागे लागून ज्यानं सुख दिले, सुख करते देवालाच काय करतात, विसरतात. म्हणून आणि जन्मभर अशाच चुका काय करतात, करत बसतात आणि असे विस्मरण सारखेच पडल्याने जन्मोजन्मी काय होतात, रखडतात. म्हणजे समर्थ म्हटले प्रत्येक जन्मी आपल्याला सुख देणारा कोण आहे हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. अन्यथा काय होणार आहे, आपण अखंड आपल्याला ह्या जन्म मरण्याच्या फेऱ्यात अडकावं लागणार आहे. म्हणजे भौतिक सुखाच्या मागं लागायचं नाही. समर्थ म्हटले खरं जो दिलंय ज्यानं त्याच्या मागं लागता आलं पाहिजे, त्या देवाला आपल्याला धुंडता आलं पाहिजे, त्या देवाला आपल्याला शोधता आलं पाहिजे. नाना सुखे देवे केली लोके तयास चुकली, ऐसी चुकताच गेली जन्मवरी.
सर्व सांडून शोधा मजला, ऐसे देवची बोलिला, लोकी शब्द अमान्य केला भगवंताचा. बघा, सर्व सांडून शोधा मजला. देव काय म्हणाला? सगळं सोडून काय करा मला, म्हणजे ज्याच्या ठिकाणी उदंड असा भरून राहिला आहे अशा या देवाला म्हणजे समर्थ म्हटले की नाना सुखे देवी केली, लोके तयास चुकली. समर्थ काय म्हणतात की बाबा, कित्येक जण ज्या ठिकाणी उदंड भरून राहिले अशा देवाला वेडी लोक काय केले? चुकले आणि दुसऱ्याच नादाला लागून सुख सुख म्हणून दुःखच भोगून काय होतात व मरून जातात. लक्षात ठेवा, खरं सुखापासून काय राहतात? वंचित राहतात. म्हणून समर्थ म्हणतात शहाण्यानं असं करू नये, जेणेकरून खरे सुख होईल असेच करावे. ह्यासाठी देवाचा शोध घेत ब्रह्मांडाच्या पलीकडे जावे. मग मग आपलं काय होणार आहे? हितच होणार आहे ना. म्हणजे समर्थ म्हटले सर्व सांडून शोधा मजला. देव काय म्हटलाय की सगळं सोडून, सगळं टाकून माझा शोध घ्या. सर्व सोडून मला एकाला शोधा असं देवानं सांगितलंय. आणि तो भगवंताचा शब्द लोकांनी अमान्य केला. म्हणजे भगवद्गीतेत सांगितलंय की सगळं सोडून मला शोधा. देवानं सांगितलंय आपल्याला की सगळं सोडून मला शोधा. आणि हा देवाचा शब्द आपण माणसांनी काय केलाय? अमान्य केलाय. म्हणून आपण दुःख भोगतोय. लक्षात ठेवा, जन्म मरणाच्या फेऱ्यात म्हणून अडकतोय. म्हणून देवाला शोधता आलं पाहिजे. नाना सुखे देवे केली, लोके तयास चुकली, ऐसी चुकताच गेली जन्मवरी. सर्व सांडून शोधा मजला, ऐसे देवची बोलिला, लोकी शब्द अमान्य केला भगवंताचा. म्हणून नाना दुःखे भोगिती, सर्व काळ कष्टी होती, मनी सुखची इच्छिती परिते कैचे. म्हणून सगळेजण दुःख का भोगतायत? त्या देवाला शोधत नाही, खऱ्या देवाची ओळख नाही, म्हणून लोक अनेक दुःख भोगतायत. सारा वेळ कष्टी असतात. केवळ सुखच मिळावे अशी त्यांच्या मनात इच्छा असते, पण ते मिळावे कुठून? म्हणजे चंचल सुखाच्या नादी लागतात. पण ते सुख कुठे? ते सुख नाहीये. खरं सुख कुठे आहे? त्या परमेश्वरात मध्ये सगळं सुख आहे. आणि ज्यानं ते निर्माण केलंय सुख त्यालाच आपल्याला शोधता आलं पाहिजे. हे समर्थांना आपल्याला अखंड सांगायचंय की बाबा, म्हणून नाना दुःखे भोगती, सर्व काळ कष्टी होती, मनी सुखची इच्छिती परिते कैचे. म्हणजे अखंड दुःखी असतात का? कारण नको त्या सुखाची काय करत असतात? अपेक्षा करत असतात. म्हणून समर्थ म्हटले खरं सुख त्या परमेश्वर भेटीमध्ये, त्याच्यात आपल्याला काय करता आलं पाहिजे? घेता आलं पाहिजे. उदंड सुख जया लागले, वेडे तयास चुकले, सुख सुख म्हणताच मेले दुःख भोगिता. उदंड सुख लागले, सगळं सुख आहे, परंतु त्यातच सगळेजण काय झाले? रम्मान झाले. आणि ते सुख सुख म्हणतात सगळे काय केले? दुःख भोगत काय गेले? मेले. शहाण्याने ऐसे न करावे, सुख होये तेची करावे, देवास धुंडीत जावे ब्रह्मांडा परते. समर्थ म्हटले जो शहाणा आहे त्यानं असं करायचं नाही. सुख भोगायचं, परंतु देवाला धुंडायचं, सोडायचं नाही. देवाला अखंड शोधायचंय. ब्रह्मांडाच्या पलीकडेपर्यंत देवाला काय करायचंय? व पलीकडे जाऊन देवाला शोधायचंय. मुख्य देवची ठाई पडिला, मग काय उणे तयाला, लोक वेडे विवेकाला सांडून जाती. मुख्य देवाची ठाई पडिला म्हणे समर्थांना काय म्हणायचंय? मुख्य देवच हाती लागल्यावर मग सुखाला काय कमी आहे? महत्वाचा तो देवच जर आपल्याला भेटला तर आपल्याला कुठल्या सुखाची बाकीच्या गरजच नाही. मग आपल्याला काय कमी आहे? काहीच कमी नाहीये. लोक त्या विवेकाला काय म्हणतात? म्हणजे विवेक सोडून लोक काय जातात? भलतीकडेच जातात. पण खरं सुख कुठं आहे? त्या परमेश्वर प्राप्तीमध्ये आहे. विवेकाचे फळ ते सुख, अविवेकाचे फळ ते दुःख, यात मानेल ते आवश्यक केले पाहिजे. विवेकाचे फळ ते सुख. समर्थ म्हटले विवेकाचं फळ सुख आणि अविवेकाचं फळ दुःख. ह्यात जे बरे वाटेल ते अवश्य केले पाहिजे. म्हणजे ह्यात आवडेल ते घ्या. समर्थांनी काय सांगितलंय? यामध्ये आवडेल ते घ्या. म्हणजे विवेक घ्यायचा का अविवेक घ्यायचा हे आपण बघा. समर्थ म्हटले विवेकाचं फळ सुख आहे आणि अविवेकाचं फळ दुःख आहे. मग विवेक घ्यायचा का अविवेक घ्यायचा?
आपलं आपण ठरवायचंय. कर्तयासी ओळखावे यास विवेक म्हणावे, विवेक सांडिता व्हावे परम दुःखी. कर्तयासी ओळखावे, समर्थ काय म्हटले, यासाठी काय करायचं, हा सृष्टीचा कर्ता कोण तो ओळखणे, ह्याचे नाव विवेक. समर्थ म्हटले विवेक कशाला म्हणायचं, की या सृष्टीचा कर्ता कोण आहे हे ओळखणे, यालाच काय म्हणायचं, विवेक. आणि हा विवेक सोडला तर अत्यंत दुःख होते. आणि कर्त्याला ओळखणे ह्याचे नाव विवेक. विवेक सोडून बाकी सारे काय आहे हो, दुःखच आहे ना. समर्थ म्हटले कळलं पाहिजे, सारासार विवेक कळला पाहिजे की कोण आहे कर्ता, कर्ता कोण आहे. म्हणजे मुख्य देवची ठाई पडला, मग काय उणे तयाला, लोक वेडे विवेकाला सांडून जाती. विवेकाचे फळते सुख, अविवेकाचे फळते दुःख, यात मानेल ते आवश्यक केले पाहिजे. म्हणून समर्थ स्पष्ट सांगतायत की बाबा विवेकाचं फळ हे सुख आहे, अविवेकाचं फळ हे दुःख आहे. मग जर सुख पाहिजे असेल तर आपण काय केलं पाहिजे, विवेकानं वागलं पाहिजे. म्हणजे समर्थांना खरं सुख कशात आहे तर विवेकामध्ये आहे, हे कळलं पाहिजे. हे समर्थांना आपल्याला सांगायचं आहे, बाबा तुला कशाचा स्वीकार करायचा आहे, सुखाचा स्वीकार करायचा आहे का दुःखाचा स्वीकार करायचा आहे, हे तुझं तू ठरव. समर्थ म्हणजे ह्यात पण विवेक वापरायला सांगतायत, लक्षात घ्या. कर्तयासी ओळखावे यास विवेक म्हणावे, विवेक सांडिता व्हावे परम दुःखी. कर्त्याला ओळखलं पाहिजे हो. ह्या सृष्टीची निर्मिती कोणी केली, हा सृष्टीचा निर्माता कोण आहे, म्हणजे कर्त्याला आपल्याला ओळखता आलं पाहिजे, ह्याचं नाव विवेक आहे. आणि हा विवेक जर आपल्याकडं नसेल तर आपल्याकडं काय आहे हो, अखंड दुःखच आहे. समर्थ म्हटले सृष्टीचा कर्ता कोण ह्याची ओळख जर जन्मामध्ये घेतली नाही, आपल्याला ज्यानं आणले, आपल्याला हे जे सुख भोगायला मिळतंय हे सगळं कुणामुळं मिळतंय, हीच जर गोष्ट आपण विसरलो तर सगळं दुःखच आहे. समर्थ म्हटले राहिलेलं सगळं काय आहे हो, दुःखच आहे. त्याची ओळख जर नाही घेतली तर काही उपयोग नाही, हे समर्थांना आपल्याला सांगायचंय. आता असो हे बोलणे, कर्थ्यास ओळखणे, आपले हित विचक्षणे चुकवू नये. म्हणून समर्थ काय म्हणतात की बाबा आता हे पुरं झालं, शहाण्यानं काय करावं, कर्थ्याला ओळखून आपलं कल्याण करावं. म्हणजे समर्थानं काय म्हणायचं आहे, आपलं स्वहित करावं. शहाण्यानं आपलं स्वहित करावं, आपल्या जीवनाचं सार्थक करावं. का तर या जन्म मरणाच्या फेऱ्यातून जर आपल्याला सुटायचं असेल, म्हणजे हा जन्म मरणाचा फेरा जर चुकवायचा असेल तर आपल्याला काय करता आलं पाहिजे हो, अखंड जो कर्ता आहे त्याला आपल्याला शरण जाता आलं पाहिजे, त्याला ओळखता आलं पाहिजे, त्याच्याकडं जाता आलं पाहिजे. समर्थ म्हटले मुख्य देव कोण आहे ते ओळखण्यासाठी ब्रह्मांडा पलीकडे जाण्याची तयारी आपली पाहिजे, तरच आपल्याला काय मिळणार आहे हो, सुख मिळणार आहे. अन्यथा सुख मिळणार नाही. अखंड आपल्याला दुःख कशात आहे हो, जन्म घ्यावे म्हणजे वासनेमध्ये जन्म घ्यावे लागतात, त्यावेळेस अखंड काय आहे हो, आपल्याला दुःखच आहे. जन्माला येणं ह्याच्यासारखं दुःख कुठलंच नाही, लक्षात ठेवा. म्हणून समर्थ म्हटले हा जन्म मरणाचा फेरा जर आपल्याला चुकवायचा असेल तर आपल्याला मुख्य देव कोण आहे त्याला ओळखता आलं पाहिजे. त्याला त्याची ओळख या जन्मामध्येच घ्यावी लागेल ना, या जन्मामध्येच आपल्याला त्याची ओळख घ्यायची आणि त्याला शरण जायचंय. म्हणजे त्या कर्त्याला ओळखण्यातच आपलं हित आहे. आपल्या जीवनाचं खरं हित कशामध्ये आहे हो, आपल्याला आपल्या जीवनाचं खरं हित आपल्याला निर्माण करणारा मुख्य देव कोण आहे ह्याला ओळखणे, हे यातच आपल्या यातच आपलं काय आहे हो, खरं हित आहे. लक्षात ठेवा. म्हणजे म्हणजे कर्थ्याला ओळखणे ह्यातच आपलं काय आहे हो, हित आहे. आणि त्यासाठी काय हो, चुको नाही. समर्थ म्हटले काय हो, चुको नाही. म्हणजे आता असो हे बोलणे, कर्थ्यास ओळखणे, आपले हित विचक्षणे चुको नये. म्हणजे समर्थांना या ओवीमध्ये काय सांगायचंय, बाबा जेवढं सांगितलं ते पुरं झालं, पण शहाण्यानं काय करावं, कर्थ्याला ओळखून आपलं कल्याण करावं आणि आपलं कल्याण करण्यामध्ये चूक होऊ देऊ नये, हे समर्थांना आपल्याला सांगायचंय. आपले हित विचक्षणे चुको नये. चुको नये म्हणजे कल्याण करण्यात हित चुकू नका, कारण त्या कर्थ्याला ओळखणं
हेच आपल्या जीवनाचं काय आहे हो, खरं हित आहे. आणि ह्या हितापासून आपण चुकू नये हेच परमेश्वराला आपल्याला सांगायचं आहे. म्हणून मुख्य कर्त्याला आपल्याला ओळखता आलं पाहिजे. आणि ह्या जन्मामध्येच ओळखलं तर आपल्या जीवनाचं काय आहे हो, कल्याण आहे हे लक्षात घ्या, असं समर्थ आपल्याला सांगतायत. आता असो हे बोलणे, कर्त्यास ओळखणे, आपले हित विचक्षणे चुको नये. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे प्रत्यय विवरण नाम समास 7वा. जय जय रघुवीर समर्थ.